मित्रांनो, पनवेलच्या पुढे पोचलो आणि CNG भरायला गाडी लावली आहे. 4 पॉईंट आहेत, अजून 6 पॉईंट होते, 2 पॉईंट उतरलेत. घाटकोपरपासून आलो आहे आम्ही. थोडीफार ट्रॅफिक भेटली घाटकोपरमध्ये. आता इथं CNG भरू आणि पहिलं खेडला आपल्याला जायचं आहे. मी नाही जेवत ना. नाही, मी जेवत नाही. चल ना. आला तर काय करते पाया तर पडून घे, जत्रा पण करू ये, माझ्या सासूला डुबून ये, स्वतःचे टोंड पण करतो. आपण इथे चहा प्यायला थांबलेलो ना. कधी? जोगेश्वर. तर मित्रांनो, आता आम्ही आत्ताच लोणेर क्रॉस केलं आहे आणि लोणेरच्या पुढे रस्ता एकदम भारी आहे. तर आता आम्ही पहिलं खेडला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर थोडं तिथे थांबणार, म्हणजे एक 10-15 मिनटाचा ब्रेक घेणार आणि त्याच्यानंतर तिथून निघणार राजापूरसाठी. तर राजापूरला जाईपर्यंत सकाळ होईल. सकाळचे बघू 4-5 वाजतील. आता 12:30 वाजलेत. तर 1-1:30 वाजेपर्यंत आपण खेडला पोचलो पाहिजे. गाड्या एकदम रफरफ जात आहेत. काय रे, कैसूला तुम्ही इकडनं कैसून आलाव? इकडे तुमची घरं आहेत काय? काय वाडीचं नाव काय तुमचं? हे तुमचं हॉटेल आहे का? मग आता बसताय कशाला या गाडीत? रत्नागिरी नाव दिसलं आपलं. रत्नागिरी पणजी आमचा पुरा पट्टा कशाडे बोगद्याला मुरगाला जागा आहे ना, पुरा एक पट्टा खाली आहे. मस्त आरामात बसले, झोपलेत रे. हा, रस्त्याला एकदा तू महाड क्रॉस केला ना पोलादपूरनी की तुला गाडीत कुचित दिसते. आपल्या इकडे गणपतीतून जाम ट्रॅफिक आहे बाबा. तू इकडे यायचं नाव पण नको. इंदापूर, माणगाव पूर्ण. हा, मग तेच बोलतो. इंदापूर, माणगाव पूर्ण जाम असेल. 1-1 तास, 1.5 तास गाडी जागेवर उभी राहते. विचार कर. आता आपण खवटीला पोहोचलो. खेड आलं. खेड पुढे अजून भरणा नका, पण आता आपण इथून राईट मारणार तुळशीसाठी. इथून राईट मारायचं आपल्याला. रस्ता मग दिसतच नाही ना. पहिला फोन नाही केला. माझ्या आवाज बघ, एकतरी कुत्रा बोलला काय? ते आहेत ना. 11 वाजता निघले. मला बोलला 8 वाजता निघतो. मग त्यांना सकाळ वेळ यायला. नाही येते ते 4 वाजेपर्यंत येते. हो, 4-7 वाजता. एवढे लेट? किती वाजता निघाले? 11 वाजता आम्ही फोन लावलो. हो, चला जावा सावकाश. हा, आता बंद करून टाक. नाही, AC चालू राहून दे, पण कमी ठेव. वेळ ठेव. AC चालू नाही ठेवली ना तर हे पूर्ण हे वाईट होऊन जातं. मला एनर्जी ड्रिंक भेटली, फुल चिल्ड आहे. थंडी लागते थोडीफार. आता आम्ही आहोत खेडला. पंजाबी धाबा आहे, हॅप्पी पंजाबी धाबा तिथे. तर आत्ता आम्ही डायरेक्ट थांबणार आहोत रत्नागिरी. तू कुठे बघितलं?
तर मित्रांनो, हॅप्पी पंजाबी धाब्याच्या इथून आम्ही निघालो आहोत 2:15 वाजता. आता वाजलेत रात्रीचे 2:15 आणि आत्ता आम्ही डायरेक्ट थांबणार आहोत रत्नागिरी. CNG वगैरे खेडला भरला आहे आम्ही आणि आत्ता डायरेक्ट रत्नागिरी. आणि आम्हाला जायचं आहे सोळगाव राजापूरमध्ये. तर 4 तास दाखवतं आहे इथून. रस्ता एकदम खाली आहे, पण रस्ता खराब आहे संगमेश्वरला. तर आपण संगमेश्वर नंतर पाली मार्गे जाणार आहोत. तर बघूया, गावी पोहोचेपर्यंत उजळेल. तर मित्रांनो, भोसते घाटात पोचलो आम्ही. जास्त गाड्या तर नाही आहेत. बघा, हा भोसते घाटातला मेन टर्न. तर मित्रांनो, आम्ही 6:30 वाजता सकाळचे पोचलो आहे गावी. आणि इथं थंडी लागते, गावी थोडी थंडी आहे, तर शेकोटी केली इथे. गावचं वातावरण बघा, एकदम मस्त भारी आहे. आणि तर पर्यास पाणी नाही एवढा. वरती छोटं धरण बांधलं पाहिजे. फणसाचं झाड आहे, खाली पर्याय आहे मित्रांनो. हा बघा, पाणी थोडंसं. अरे लाव तू माझ्या याच्यावर. कुठे बघा केवढी केली आहे. मित्रांनो, हे बघा, हे माझं आहे छोटंसं घर कोकणातलं. असल फिनिश झालं. मी कटवडा घेतलेला, पप्पांनी पण कटवडा आणि मिसळ. यांनी तिकडे उसळ मागवली आणि वडापाव. बाबूनी 4-5 वडापाव खाल्ले. नाही, मस्करी करते, 2च खाल्ले. काय पाहिजे? लॉलीपॉप. काय चायनीज पण भेटतं. रात्री भेटतं चायनीज. एकदम फाड़ दोगी. गांगेश्वर, श्री गांगेश्वर मंदिर. दुकानावरती आलेलो आम्ही मंदिराजवळ. काय बोलतोय तुम्ही घाण करता तर काय करणार. तर मित्रांनो, आता आम्ही नाश्ता केला, मंदिरामध्ये जाऊन आलो. मंदिरामध्ये आधी गेलो, नंतरला नाश्ता केला. इथेच बाजूला एक छोटंसं हॉटेल होतं, तिथे नाश्ता केला. आणि आता थोडं घरी गेलो. फणस बघा काढलेत फूसबाजीसाठी. ते तिकडे पण घेतील माहिती. टन बघा कसा आहे आमच्या गावातला. बघा, आणि काजू बघा काय धरले नाहीत, मोहर आलेत. तर मित्रांनो, आम्ही आज सकाळी 6:30 वाजता गावाला पोहोचलो, आमच्या सोळगावला राजापूरमध्ये. तर त्याच्यानंतर मंदिरामध्ये गेलो, पाया वगैरे पडलो आणि जे काय आमची कामं होती दुसरी ज्यासाठी आलेलो ती केली. आणि आता
हे गेलेले गाडी वगैरे धुवून आले. मी तेव्हा झोपलेलो थोडं, रात्रभर गाडी चालवून जर थोडं थकलेलो, झोप पण येत होती, तर थोडं 2 तास मी झोपलो. आणि आत्ता आम्ही थोडा नाश्ता करायला पण गेलेलो, नाश्ता करून निघालो आहे. आणि आता आपण चाललो आहोत केलावडे गावी, माझ्या आत्याच्या घरी. तिथून मग पप्पांना तिथे सोडणार आहोत, पप्पा तिथेच राहणार आहेत. आणि आम्ही तिथून देवगडला जाणार आहोत. तर त्याच्यामध्ये आम्ही जर ओझरला गेलो तर मी तुम्हाला दाखवतो. आणि इकडचे तुम्ही आमच्या गावचे रस्ते बघू शकता किती भारी आहेत. ही मित्रांनो पूर्ण रातांबे आहेत, जे आपण कोकणातलं जे कोकम असतं ना, ते बांधाच्या भोवतीने पूर्ण रातांब्याची झाडं आहेत. आणि त्याच्याच नंतरला पुरी बाग आहे आंब्याची, हापूस आंब्याची. खूप मोठी बाग आहे ही. बारसूमध्ये येतं मित्रांनो. आणि इकडे चिऱ्याच्या पण, आमच्या इकडे चिऱ्याच्या खाणी आहेत, खाणी भरपूर. आता ओढीला पोचलो. बघा आम्ही ओझरला चाललो आहे, माझ्या मामाच्या गावी. ओढीला पोचलो. आता इथून आपल्याला खाली उतरायचं आहे, लेफ्ट मारून. पुढून पण युटर्न मारू शकतो, पण आपल्याला ओढीला थोडंफार काय ना काय घ्यायचं आहे. काय बोलतोय? बरोबर. हां, तिथे जरा मार्केटमध्ये उन्हाचे जाऊन काहीतरी घेऊया. घरी नाही पण रस्ता कडक आहे ना इकडे. रस्ता एक नंबर. ओणी आल्या साईडला ना, इथे पुढे लावतो ना. मग इथे नाही तुम्हाला भेटणार, इकडे भेटेल. कुठून? या दुकानात पोचलो आहे आम्ही. घराचं काम चाललं आहे इथे, आरुदादाच्या घराचं काम. तर मित्रांनो, आम्ही आता ओझरवरून पण निघालो आणि आता वाजलेत 3 देवगडला जाण्यासाठी. तर आम्ही आता 4 जण आहोत, बाकी पाठी 2 जण छोटे आहेत, आम्ही पुढे 2. पप्पा इथे थांबलेत. निघूया देवगडला जायला, मज्जा करूया. देवगडला जाऊन बघूया, जत्रा आहे तिकडे, महाशिवरात्री आहे. तर पप्पा गाडी चालवतायत आणि रस्ता लय बेकार आहे, मामाचा रस्ता लय बेकार आहे. सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. आमच्या घरी पोहोचल्यावर 2 मिनिटं पण एक पोचू. बनवणार. मामाच्या घरी गेल्यावर आपण हे करू, काय चहा नाश्ता करू, त्याची व्हिडिओ करू आणि तुम्हाला सांगू. तोपर्यंत ओके, बाय बाय, थँक्यू. रस्ता लय बेकार आहे, रस्ता लय बेकार आहे. लय बेकार खाण्याचा रस्ता. आम्ही आमच्या घरी गेलो, चहा नाश्ता करू. जाऊ तुम्ही पण या. आम्ही अजून एक बनवणार. अंड्या कुठं जायचं तुला? खाली आलो. तो का आमच्या मामाचं घर. हा बघा, तू काय इकडचं काय की बाबा सर्व हा बघा आमचं मी मामाचं काय घर. बोलतो, इथून